नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वबोधी एमपीएससी हे आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आपली ही पीवायक्यू ची सिरीज चालू आहे। तर आज आपण आपल्या पीवायक्यू मध्ये बघणार आहोत कुठला पेपर, एमपीएससी ग्रुप बी प्री 2024 चा पेपर बघणार आहोत। यामध्ये आपण पॉलिटीचे पीवायक्यू बघणार आहोत। मागील पर्यंत आपण भरपूर पीवायक्यू सिरीज आपण संपूर्ण केलेली आहे। तर तरी तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, त्यामध्ये युट्यूब चॅनलची लिंक सुद्धा आहे आणि टेलिग्राम चॅनलची सुद्धा लिंक आहे। तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्याच्यामध्ये आपण डेली क्विज देत आहोत आणि तुम्ही ती क्विज सोडवा, त्याच्यामधून तुमचं रिव्हिजन होईल आणि त्याच्यामध्ये क्विज मध्ये सुद्धा ते पीवायक्यूच आहेत। तर तुमचं रिव्हिजन चांगल्या प्रकारे व्हावं अशीच माझी अपेक्षा आहे आणि तुम्हाला योग्य प्रकारे कशा प्रकारे मार्गदर्शन करता येईल हाच माझा ध्यास आहे। तर मग चला सुरुवात करूया आजच्या आपल्या सेशनला। तर चला सुरू करूया आजचा पहिला प्रश्न। बघा, पहिला प्रश्न काय आहे? पहिला प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये प्रत्येक घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशासाठी राज्यसभेतील जागा वाटपाबाबतची तरतूद दिलेली आहे? तर ऑप्शन्स बघूया। ऑप्शन्स, पर्याय क्रमांक 1 पहिली अनुसूची, 2 दुसरी अनुसूची, 3 तिसरी अनुसूची, 4 चौथी अनुसूची। तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? बघा, आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 चौथी अनुसूची। चौथ्या अनुसूचीमध्ये राज्यसभेच्या जागा वाटपाबाबतची तरतूद दिलेली आहे चौथ्या अनुसूचीमध्ये। तर आपण या प्रश्नाचं डिस्कशन करूया। बघा, चौथी अनुसूचीमध्ये प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशासाठी राज्यसभेत जागा वाटपाबाबतची तरतूद समाविष्ट करण्यात आलेली आहे चौथ्या अनुसूचीमध्ये। आणि पहिली अनुसूची जी आहे, पहिली अनुसूची कशा संबंधित आहे? पहिल्या अनुसूचीमध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची नावे आणि त्यांच्या कक्षा दिलेल्या आहे पहिल्या अनुसूचीमध्ये। दुसरी अनुसूची ही राष्ट्रपती, राज्यपाल, लोकसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष इत्यादीच्या संबंधित वेतन, भत्ते आणि यांचे विशेष अधिकार यांच्याशी संबंधित तरतूद दिलेली आहे दुसरी अनुसूचीमध्ये। दुसरी अनुसूची कशाशी संबंधित आहे? वेतन, भत्ते आणि विशेष अधिकार यांच्याशी संबंधित आहे। आता तिसरी अनुसूची बघूया। तिसऱ्या अनुसूचीमध्ये काय दिलेले आहे? तिसऱ्या अनुसूचीमध्ये महालेखा अधीक्षक, भारताचे नियंत्रक आणि केंद्रीय मंत्री, संसद सदस्य, राज्यमंत्री इत्यादी संबंधीच्या शपथ किंवा प्रतिज्ञांचे नमुने दिलेले आहेत। तिसऱ्या अनुसूचीमध्ये काय दिले आहे? प्रतिज्ञांचे किंवा शपथेचे नमुने दिलेले आहेत। तर ह्या अनुसूच्या आपण पाठच करायला हवे आहेत। तर बघा, राज्यसभेचे जागांचे जे वाटप आहे ते लोकसंख्येच्या हिशोबाने होत असते। बघा, राज्यसभेतील जागांचे वाटप हे संबंधित राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात केले जाते। आता बघा, राज्यसभेची जी कमाल सदस्य संख्या आहे, कमाल म्हणजेच काय? जास्तीत जास्त सदस्य संख्या किती आहे? 250 आहे। परंतु निवडून किती येतात? 238 हे निवडून येणारे सदस्य असतात आणि 12 सदस्य जे आहे ते राष्ट्रपतींद्वारे निवडून दिल्या जातात, 12 सदस्य। त्याच्यामुळे टोटल संख्या किती आहे? 250 ही राज्यसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या आहे। तर हे राज्याच्या लोकसंख्येनुसार या जागांचे वाटप केलेले असते। उत्तर प्रदेशमध्ये किती जागा आहे? बघा, उत्तर प्रदेशमध्ये 31 जागा आहे। हा देशातील सर्वात मोठा जागा असलेला राज्य आहे उत्तर प्रदेश। महाराष्ट्र बघा, महाराष्ट्रामध्ये किती जागा आहे? महाराष्ट्रामध्ये 19 जागा आहे आणि महाराष्ट्र हे दुसऱ्या क्रमांकावर आहे। आणि सध्या राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व असलेले केंद्रशासित प्रदेश कुठले आहेत? बघा, दिल्लीमध्ये 3 जागा आहेत, पुदुच्चेरीमध्ये 1 जागा आणि जम्मू काश्मीरमध्ये 4 जागा आहेत। आणि या केंद्रशासित प्रदेशांना राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व देण्यात आलेले आहे। तर लक्षात ठेवायचं, चौथी अनुसूचीमध्ये जागांचे वाटप दिलेले आहे आणि सर्वात अधिक जास्त जागा उत्तर प्रदेशमध्ये 31 जागा आणि महाराष्ट्रामध्ये 19 जागा आहे। आणि जास्तीत जास्त सदस्य संख्या किती आहे? 250 एवढी सदस्य संख्या आहे। तर वळूया आपल्या दुसऱ्या क्वेश्चन कडे। बघा, दुसरा क्वेश्चन आहे आपला, कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये ग्रामसभेला संविधानिक दर्जा प्राप्त झाला आहे? तर टॉपिक कुठला आहे? ग्रामसभा म्हणजे पंचायती राज या टॉपिकवर प्रश्न विचारलेला आहे। ऑप्शन बघूया। 1 61वी घटना दुरुस्ती, 2 71वी घटना दुरुस्ती, 3 73वी घटना दुरुस्ती, 4 74वी घटना दुरुस्ती। तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? ग्रामसभा म्हणजेच पंचायती राज संबंधित प्रश्न आहे। आणि ग्रामसभा म्हटलं तर काय?
73वी घटना दुरुस्ती 1992 या घटना दुरुस्तीनुसार ग्रामसभेला संविधानिक दर्जा प्राप्त झालेला आहे. 73वी घटना दुरुस्ती जी आहे भाग 9 मध्ये दिलेली आहे आणि याचा भाग 9 आहे आणि याच्या हे 11वी अनुसूची आहे. यामध्ये पंचायतीचे 29 विषय असे समाविष्ट केलेले आहे. 73वी घटना दुरुस्ती 1992 नुसार ग्रामसभेला घटनात्मक दर्जा प्रदान करण्यात आलेला आहे. या ऐतिहासिक दुरुस्तीने भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचा जो पाया आहे तो भक्कम आधार केलेला आहे. आणि कलम जे आहे 243A कलम 243A हे ग्रामसभेशी संबंधित आहे आणि याच्यामध्ये ग्रामसभेची तरतूद केलेली आहे. ग्रामसभेमध्ये कोण असते? ग्रामसभेमध्ये गावातील सर्व नोंदणीकृत मतदारांचा समावेश असतो. कोणाचा? नोंदणीकृत मतदारांचा समावेश हा ग्रामसभेमध्ये असतो. आणि 24 एप्रिल 1993 मध्ये जो आहे हा कायदा लागू करण्यात आलेला होता. त्याच्यामुळे 24 एप्रिल हा जो दिवस आहे तो राष्ट्रीय पंचायती राज दिन म्हणून साजरा केला जातो. आता आपण या प्रश्नामध्ये विचारलेल्या घटना दुरुस्त्या बघून घेऊया. बघा, 61वी घटना दुरुस्ती कायदा 1989 कशाशी संबंधित आहे? या घटना दुरुस्तीद्वारे मतदानाचे वय 21 वर्षांवरून 18 वर्षे करण्यात आलेले आहे. 71वी घटना दुरुस्ती कायदा 1992 याद्वारे काय झालेलं होतं? हे 8व्या अनुसूचीमध्ये कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी या 3 भाषांचा समावेश करण्यात आलेला आहे. 71वी घटना दुरुस्ती 1992 कोकणी, मणिपुरी, नेपाळी. 74वी घटना दुरुस्ती कायदा 1992 याद्वारे काय करण्यात आलेलं होतं? याद्वारे शहरी स्थानिक संस्थांना म्हणजेच नगरपालिका आणि महानगरपालिका यांना संविधानिक दर्जा दिला आणि राज्यघटनेत भाग ए आणि 12वे वेळापत्रक जोडण्यात आलेले होते. भाग 9A 74वी घटना दुरुस्ती कायदा 1992 स्थानिक स्वराज्य संस्था, शहरी स्थानिक स्वराज्य संस्था यांना घटनात्मक दर्जा देण्यात आला आणि भाग 9A जोडण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 काय विचारलेला आहे बघा. भारतीय संसदेबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? अ. स्वातंत्र्यानंतरची तात्पुरती संसद ही एकसदनी होती. ब. राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ हा अमेरिकन सिनेटच्या सदस्यांप्रमाणे आहे. तर ऑप्शन्स बघूया. 1 मध्ये फक्त अ, 2 मध्ये फक्त ब, 3 मध्ये अ आणि ब दोन्ही, 4 मध्ये वरीलपैकी कोणतेही नाही. तर हा जो क्वेश्चन्स आहे हा संसद या टॉपिक वर विचारलेला क्वेश्चन्स आहे आणि याच्यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे की स्वातंत्र्यानंतर जी संसद एकसदनी होती का? तर योग्य आहे. पहिला ऑप्शन आपलं योग्य आहे. आणि राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ हा अमेरिकन सिनेटच्या सदस्यांप्रमाणे आहे का? हे सुद्धा विधान योग्य आहे. तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3 अ आणि ब दोन्ही हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर आपण याची थोडक्यात डिस्कशन करूया. बघा, 15 ऑगस्ट 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले होते आणि देशाचे संविधान तयार होईपर्यंत, पहिल्या सार्वत्रिक निवडणुका होईपर्यंत तात्पुरत्या कायदेमंडळाची गरज होती आपल्या भारताला. त्याच्यामुळे 29 ऑगस्ट 1947 मध्ये भारताच्या संविधान सभेलाच भारताची पहिली तात्पुरती संसद म्हणून घोषित करण्यात आलेले होते. आणि ही जी तात्पुरती संसद होती ती एकसदनी होती. त्याच्यामध्ये लोकसभा आणि राज्यसभा असे 2 भाग नव्हते. जेव्हा एप्रिल 1952 मध्ये पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या तेव्हा द्विसदनी संसदेची स्थापना करण्यात आलेली होती. तर ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या. राज्यसभा जे आहे संसदेचे कायमस्वरूपी सभागृह आहे ते कधीही विसर्जित होत नाही. सदस्यांचा कार्यकाळ हा 6 वर्षे असतो आणि दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य जे आहे ते निवृत्त होतात. आणि अमेरिकेच्या काँग्रेसचे जे वरिष्ठ सभागृह आहे त्याला सिनेट असे म्हणतात. त्यांचा सुद्धा कार्यकाळ हा 6 वर्षे असतो आणि तिथे सुद्धा दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य हे निवृत्त होत असतात. आता बघा, साम्य काय आहे आपल्या राज्यसभा आणि अमेरिकेच्या सिनेटमध्ये 6 वर्षांच्या कार्यकाळ आणि दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य हे निवृत्त होतात. हे साम्य आहे. तर अमेरिकामध्ये काय, प्रत्येक राज्याला सिनेटमध्ये समान प्रतिनिधित्व
मिळत असते अमेरिकेमध्ये, परंतु भारतामध्ये जे आहे राज्यसभेच्या जागाचे वाटप हे लोकसंख्येच्या प्रमाणात केलेले जाते. तसे अमेरिकेमध्ये प्रत्येक राज्याला 2 जागा दिल्या जातात, परंतु आपल्या भारतामध्ये तसं होते का? नाही होत. भारतामध्ये प्रत्येक राज्याच्या लोकसंख्येनुसार राज्यसभेचे जागांचे वाटप केले जाते. उत्तर प्रदेशमध्ये 31 जागा आहेत आणि जे काही लहान लहान केंद्रशासित प्रदेश किंवा राज्य आहेत त्यांना प्रत्येकी 1 जागा अशा प्रकारे जागांचे वाटप करण्यात आलेले आहे. तर ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या. तर चला पुढे चलूया आपल्या नेक्स्ट क्वेश्चन कडे. बघा प्रश्न क्रमांक 4 काय विचारलेला आहे? राज्य घटनेतील कोणत्या अनुच्छेदात पंचायत राज्याशी संबंधित असलेल्या जिल्हा पंचायत, ग्रामपंचायत, मध्यस्तर गाव इत्यादी शब्दांच्या व्याख्या दिलेल्या आहेत? ऑप्शन्स बघूया. 1 अनुच्छेद 243 2, अनुच्छेद 244 3, अनुच्छेद 245 4, अनुच्छेद 242. तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अनुच्छेद 243. हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. याच्यामध्ये पंचायत राज्याशी संबंधित असलेल्या जिल्हा पंचायत, ग्रामपंचायत, मध्यस्तर गाव इत्यादी शब्दांच्या व्याख्या दिलेल्या आहेत. या अनुच्छेद मध्ये 243 मध्ये बघा ग्रामसभा जी असते त्याच्यामध्ये ग्रामसभा ज्या क्षेत्रात असते त्या क्षेत्रातील मतदार यादीमध्ये नोंदणीकृत असलेल्या मतदारांची मिळून बनलेली असते ग्रामसभा. आणि जिल्हा पंचायत मध्ये जिल्हा पातळीवर केलेली हे पंचायत असते. आणि मध्यवर्ती स्तर म्हणजे गाव आणि जिल्हा यांच्या दरम्यान मध्ये जे असते त्याला काय म्हणतात? पंचायत समिती. पंचायत समिती जी आहे याची घोषणा राज्यपाल अधिसूचनेद्वारे करतात. मध्यवर्ती स्तर कशाबद्दल आहे? पंचायत समिती. ग्राम पातळीवर ग्रामस्तर, जिल्हा पातळीवर जिल्हा पंचायत आणि मध्यवर्ती स्तर म्हणलं तर पंचायत समिती. अशा प्रकारे ते विभाजन केलेले आहे. आणि कलम 243 हे पंचायत राजच्या संबंधित व्याख्या आहेत. बघा आपल्याला ऑप्शन्स मध्ये दिले आहे कलम 244 कशाशी संबंधित आहे? अनुसूचित क्षेत्रे आणि आदिवासी क्षेत्रे यांच्या प्रशासना संबंधित कलम 244 आहे. कलम 245 कशा संदर्भात आहे? संसद आणि राज्य विधिमंडळांनी करायच्या कायद्यांच्या प्रादेशिक विस्ताराबाबत तरतूद तिथे दिलेली आहे. आणि केंद्र राज्य विषयक संबंधाशी संबंधित आहे कलम 245. कलम 242 कशाशी संबंधित आहे? कलम 242 हे राज्य घटनेमधून वगळण्यात आलेला आहे. ती पूर्वी कुर्ग या क्षेत्रांशी होती आणि कुर्ग हा जो भाग आहे तो पाकिस्तानामध्ये गेलेला भाग आहे. त्याच्यामुळे कलम 242 ही वगळण्यात आलेली आहे. तर आपण लक्षात काय ठेवायचं? बघा ग्राम पातळीवर असते ते ग्रामपंचायत असते, मध्यस्तर मध्ये पंचायत समिती असते आणि जिल्हा पातळीवर जे आहे ती जिल्हा परिषद असते. अशा प्रकारे त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची रचना करण्यात आलेली आहे. तर आपण कलम लक्षात ठेवायचा. कलम 243 पंचायत राजची व्याख्या दिली आहे. कलम 244 अनुसूचित क्षेत्रे व आदिवासी क्षेत्र दिले आहे. कलम 245 कायद्यांचा प्रादेशिक विस्तार त्याच्यामध्ये दिलाय. आणि कलम 242 वगळण्यात आली आहे. ती कुर्ग या क्षेत्राची संबंधित होती. कुर्ग हे क्षेत्र पूर्वी पाकिस्तानात होते त्याच्यामुळे ते वगळण्यात आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला प्रश्न क्रमांक 5. खालील विधाने लक्षात घ्या. सध्या भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये 22 भाषा नमूद केलेले आहेत. त्यापैकी कोकणी आणि नेपाळी या भाषांचा समावेश 92वी घटना दुरुस्ती अधिनियम 2003 नुसार करण्यात आला. वरील पैकी कोणते विधाने योग्य आहेत? ऑप्शन्स बघूया. फक्त अ 2, फक्त ब 3, अ आणि ब दोन्ही 4 वरील पैकी कोणतेही नाही. तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय राहील? बघा 8व्या परिशिष्टामध्ये 22 भाषा नमूद केल्या. हो, हे पर्याय 1 जे आहे बरोबर आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय? पर्याय क्रमांक 1. बघा कोकणी आणि नेपाळी या भाषांचा समावेश 92वी घटना दुरुस्ती 2003 मध्ये करण्यात आलेला नाही. हे जे आहे चुकीचं आहे वाक्य, त्याच्यामुळे हे चुकलेलं आहे. तर आपण या प्रश्नाचं डिस्कशन करूया. सध्या जे आहे 8व्या परिशिष्टामध्ये एकूण 22 भाषांचा उल्लेख केलेला आहे आणि 92वी घटना दुरुस्ती कायदा 2003 द्वारे कोकणी आणि नेपाळी भाषांचा समावेश करण्यात आलेला नाही. तर त्यांचा समावेश जो आहे 71वी घटना दुरुस्ती 1992 अंतर्गत करण्यात आलेला आहे. कोकणी आणि मणिपुरी भाषांचा समावेश. तर 8व्या परिशिष्टामध्ये 22 भाषा आहे. मूळ संविधानामध्ये 14 भाषा होत्या. 21वी घटना दुरुस्ती 1967 मध्ये 8व्या अनुसूचीमध्ये सिंधी भाषा
समाविष्ट करण्यात आली आणि सिंधी ही 15वी भाषा म्हणून ओळखली जाते. त्याच्यानंतर 71व्या घटना दुरुस्ती 1992 मध्ये कोकणी, मणिपुरी, नेपाळी या 3 भाषा ऍड करण्यात आल्या आणि त्याच्यानंतर एकूण 18 भाषा झाल्या. त्याच्यानंतर 92वी घटना दुरुस्ती कायदा 2003 नुसार 4 भाषा जोडण्यात आल्या. बोडो, डोंगरी, मैथिली आणि संथाली हे 4 भाषा जोडण्यात आल्या आणि त्याच्यानंतर एकूण 22 भाषा या आपल्या 8व्या अनुसूचीमध्ये झालेल्या आहेत. आणि 96वी घटना दुरुस्ती कायदा 2011 नुसार उडिया भाषेचे नाव बदलून ओडिया करण्यात आलेले होते. तर ह्या भाषेसंबंधी काही महत्वाच्या घटना दुरुस्ती आहेत, या आपल्याला पाठच असायला हवे आहेत. आणि विधान बी जे आहे ते आपल्याला चुकलेलं आहे, त्याच्यामध्ये कोकणी, नेपाळी दिलेले आहे परंतु ते चुकीचं आहे. वास्तविक काय आहे, कोकणी, मणिपुरी, नेपाळी ह्या 71वी घटना दुरुस्ती कायदा 1992 नुसार समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. बोलूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला प्रश्न क्रमांक 6, ग्रामपंचायतीचे संघटन. हा विषय भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेदात आहे. बघा, ग्रामपंचायतीचे संघटन विचारलेले आहे. ऑप्शन्स बघूया. 1 पर्याय क्रमांक 1 अनुच्छेद 39, पर्याय क्रमांक 2 अनुच्छेद 40, पर्याय क्रमांक 3 अनुच्छेद 42, पर्याय क्रमांक 4 अनुच्छेद 41. तर आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर काय? हा एक बिलकुल सोपी असा प्रश्न विचारलेला आहे. ग्रामपंचायतीचे संघटन म्हणलं तर मार्गदर्शक तत्वामधील कलम 40 मध्ये ग्रामपंचायतीचे संघटन दिलेले आहे. आपण याची चर्चा करूया. बघा, मार्गदर्शक तत्वे जे भाग 4 मध्ये दिले आहे त्याच्यामध्ये कलम 40 मध्ये ग्रामपंचायतीचे संघटन दिलेले आहे. हे कलम महात्मा गांधीजींच्या ग्राम स्वराज्य आणि सत्तेच्या विकेंद्रीकरणाच्या विचारावर आधारित आहे आणि मार्गदर्शक तत्वे जी आहे ती न्यायप्रविष्ट नाही आहेत. आणि त्याच्यामुळे जर शासनाने त्याची अंमलबजावणी केली नाही तर नागरिक न्यायालयाकडून दाद मागू शकत नाही. आता कलम 39 कशाशी संबंधित आहे? त्याच्यामध्ये धोरणाची काही निश्चित मार्गदर्शक तत्वे दिली आहेत. त्याच्यामध्ये स्त्री पुरुषांना उपजीविकेची पुरेशी साधने मिळवणे, समान कामाबद्दल समान वेतन देणे आणि संपत्तीचे केंद्रीकरण असे काही उपकलम दिलेले आहेत कलम 39 मध्ये. आणि कलम 41 मध्ये काय दिले आहे? बेरोजगारी, म्हातारपण, आजारपण किंवा अपंगत्व यांसारख्या विशिष्ट बाबतीत कामाचा, शिक्षणाचा आणि लोकसहाय्याचा हक्क दिलेला आहे कलम 41 मध्ये. तर आपण लक्षात ठेवायचे हे कलम 39 धोरणाची मार्गदर्शक तत्वे, त्याच्यामध्ये स्त्री पुरुषांना उपजीविकेची पुरेशी समानता किंवा साधने मिळणे. कलम 40 ग्रामपंचायतींचे संघटन. कलम 41 काम आणि शिक्षण आणि लोकसहाय्य. कलम 42 न्याय, कामाची परिस्थिती आणि प्रसूती सहाय्य. कलम 42. तर हे कलम जे आहे आपण पाठच ठेवायला हवे. कलम 40 मध्ये ग्रामपंचायतीचे संघटन दिलेले आहे. 73वी घटना दुरुस्ती 1992 नुसार पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे. तर आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे. प्रश्न क्रमांक 7 काय विचारले आहे बघा. मुन्शी अय्यंगार सूत्र कशाशी संबंधित आहे? ऑप्शन्स बघूया. 1 कर समस्या, 2 सांप्रदायिक समस्या, 3 भाषा समस्या, 4 वरील पैकी नाही. तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? मुन्शी अय्यर सूत्र म्हटलं तर प्रश्न क्रमांक 7 विचारलेला आहे. मुन्शी अय्यर सूत्र ही भाषा समस्या याच्याशी संबंधित आहे. तर याचा आपण थोडक्यात बघूया. हिंदी भाषिक आणि अहिंदी भाषिक या सदस्यांमध्ये राष्ट्रभाषेवरून जो आहे तो तीव्र वाद झालेला होता आणि त्याच्यामधून मध्यस्थीचे काम जे आहे ते मुन्शी अय्यर यांच्या सूत्राने केलेलं आहे. मुन्शी अय्यर सूत्र का म्हटलं जातं? के.एम. मुन्शी आणि गोपाल स्वामी अय्यंगार यांनी मिळून हे जे आहे हा उपाययोजना तयार केलेली होती, त्याच्यामुळे याला मुन्शी अय्यर सूत्र म्हणण्यात जाते. त्याच्यामध्ये काय झालेलं होतं? हिंदी देवनागरी लिपीत भारताची ही अधिकृत भाषा असेल असं त्यांनी सांगितलं. हिंदी ही देवनागरी लिपीमध्ये भारताची अधिकृत भाषा असेल. संविधानाच्या अंमलबजावणीपासून पुढील 15 वर्षासाठी इंग्रजी भाषा अधिकृत सरकारी कामांसाठी वापरली जाईल. म्हणजे संविधान जेव्हा अंमलबजावणी झाली त्या 15 वर्षांपर्यंत इंग्रजी भाषा ही अधिकृत भाषा सरकारी कामांसाठी वापरली जाईल. आणि नंतर काय सांगितलं त्यांनी? 15 वर्षानंतर इंग्रजीचा वापर
चालू ठेवायचा की नाही ठेवायचा याचा निर्णय घेण्याचा अधिकार जो आहे तो संसदेला असेल. तर अशा 3 प्रकारच्या उपाययोजना मुन्शी आणि अय्यर यांनी काढलेल्या होत्या आणि म्हणून याला मुन्शी अय्यर सूत्र असे म्हटल्या जाते. तर हा जो आहे भाषेसंबंधी जो वाद निर्माण झालेला होता संविधानामध्ये त्याच्या संबंधित हा मुन्शी अय्यर सूत्र आहे. तर ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवायचा आहे. तसेच बाकीचे ऑप्शन्स बघूया. कर समस्या. कर समस्या कशाशी संबंधित आहे? केंद्र आणि राज्यांमधील करांच्या वाटपासाठी जे वित्त आयोगाची तरतूद करण्यात आली होती 280 मध्ये त्याच्यामध्ये कर समस्या संबंधित आहे. आणि सांप्रदायिक समस्या कशाच्या संबंधित आहे? फाळणीच्या वेळी आणि त्यापूर्वी सांप्रदायिक जागा वाटपासाठी कम्युनल अवॉर्ड किंवा इतर करार प्रसिद्ध आहे, त्याच्याशी संबंधित हा सांप्रदायिक समस्या आहे. आणि भाषा समस्या म्हटलं तर आपलं मुन्शी अय्यर सूत्र आहे. तर अशा प्रकारे आपण ऑप्शन्सचे सुद्धा अनालिसिस करायला हवं. तर मुन्शी अय्यंगार सूत्र भाग 17 अनुच्छेद 343 संघ राज्याची अधिकृत भाषा आणि देवनागरी लिपीमध्ये हिंदी भाषा. तर ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहे. मुन्शी अय्यर यांनी ह्या उपाययोजना सुचवलेल्या होत्या. वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला प्रश्न क्रमांक 8. काय विचारलेला आहे बघा. भारतीय संविधानात खालील अनुच्छेदानुसार निर्वाचन आयोगाची तरतूद केलेली आहे. तर निर्वाचन आयोगावर हा प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन्स बघूया. ऑप्शन 1 अनुच्छेद 368 2 अनुच्छेद 256 3 अनुच्छेद 324 4 अनुच्छेद 150. तर प्रश्न क्रमांक 8 आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 कलम 324 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. याच्यानुसार निर्वाचन आयोगाची तरतूद करण्यात आलेली आहे. तर बघा निर्वाचन आयोग जे आहे म्हणजे निवडणूक आयोग जे आहे त्याच्यामध्ये याची स्थापना जी आहे 25 जानेवारी 1950 मध्ये करण्यात आली होती. याचं कलम जे आहे 324 आहे. भाग 15 मध्ये याची तरतूद दिलेली आहे. आणि राष्ट्रीय मतदार दिवस जो आहे तो आपण 25 जानेवारी रोजी साजरा करतो का? कारण याची स्थापना 25 जानेवारी 1950 मध्ये झालेली होती. आणि या निर्वाचन आयोगाची रचना कशी आहे? त्याच्यामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त आहे, 2 इतर निवडणूक आयुक्त आणि त्यांची जी नियुक्ती आहे ती राष्ट्रपतींद्वारे केली जाते. आणि ग्रामपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिका यांच्यासाठी जे आहे ते राज्य निवडणूक आयोग असते. आणि आपलं जे निवडणूक आयोग जे आहे ते कशासाठी काम करते? लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषद यांची निवडणूक लढवण्यासाठी निर्वाचन आयोग काम करते. आणि राज्य निवडणूक आयोग हे ग्रामपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिका याच्या संबंधित निवडणुकीचे काम हे राज्य निवडणूक आयोग करत असते. आणि राज्य निवडणूक आयोगाचं कलम किती आहे? 243 आणि निर्वाचन आयोगाचं कलम किती आहे? 324 आहे. तर हे कलम आपल्याला पाठच असायला हवा. बघा बाकीचे कलम बघूया. कलम 368 कलम 368 कशाशी संबंधित आहे? संसदेच्या सुधारणा, संविधानामध्ये सुधारणा म्हणजे घटना दुरुस्ती करण्याशी संबंधित कलम 368 आहे. कलम 256 कशाशी संबंधित आहे? केंद्र आणि राज्यांचे जे अधिकार क्षेत्र आहे त्याच्याशी संबंधित कलम 256 आहे. कलम 324 निवडणूक आयोगाची तरतूद आहे. आणि कलम 150 जे आहे संघ आणि राज्यांच्या लेखांच्या स्वरूपाशी संबंधित आहे. म्हणजे जे त्यांचे लेखे असते ऑडिट ते त्याच्याशी संबंधित कलम 150 असते. तर लक्षात ठेवायचं कलम 324 निवडणूक आयोग, कलम 368 संविधानिक सुधारणा, कलम 256 केंद्र आणि राज्याचे कार्यकारी अधिकार आणि कलम 150 संघ आणि राज्यांच्या लेखांचे स्वरूप. अशा पद्धतीने हे कलमे पाठांतर करून घ्यायची आहेत. आणि जर तुम्हाला ही कलमे पाठांतर होत नसतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी हे कलमे तुमचे स्टोरी टेलिंग पद्धतीने ट्रिक्सने तुम्हाला शिकवणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हे पाठांतर करायची काही गरज नाही. तुम्ही लेक्चर बघितलं की तुम्हाला ऑटोमॅटिक तुम्हाला पाठांतर होऊन जाईल. तर आपण नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 9 काय विचारलेला आहे बघा. भारतातील पहिल्या महिला मुख्य निर्वाचन आयुक्त कोण आहेत? तर ऑप्शन्स बघूया. 1 स्वरूपा राणी, 2 VS रमादेवी, 3 कमला नेहरू, 4
जयललिता. आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2 व्ही.एस. रमादेवी. व्ही.एस. रमादेवी या पहिल्या महिला मुख्य निर्वाचन आयुक्त आहेत. भारतातील पहिल्या आणि एकमेव महिला मुख्य निर्वाचन आयुक्त ह्या व्ही.एस. रमादेवी आहेत आणि 26 नोव्हेंबर 1990 मध्ये त्या मुख्य निर्वाचन आयुक्त म्हणून पदभार त्यांनी सांभाळलेला आहे. त्या 9व्या मुख्य निर्वाचन आयुक्त होत्या आणि पहिले मुख्य निर्वाचन आयुक्त हे कोण होते? सुकुमार सेन हे भारतातील सर्वात पहिले मुख्य निर्वाचन आयुक्त होते. ते 1950 ते 1958 पर्यंत पदावर होते. निवडणूक आयुक्त नियुक्ती कायदा 2023 नुसार मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांच्या निवडणुकीसाठी जे आहे तो नवीन कायदा करण्यात आलेला आहे. त्यामध्ये राष्ट्रपती विशेष समितीच्या शिफारशीवरून नियुक्ती करतो. त्याच्यामध्ये समितीमध्ये कोण कोण असतं? समितीमध्ये असते पंतप्रधान, एक केंद्रीय कॅबिनेट मंत्री असते, लोकसभेतील विरोधी पक्ष नेता किंवा सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचा नेता असतो. कोण कोण असते समितीमध्ये? पंतप्रधान, एक कॅबिनेट मंत्री असतो आणि विरोधी पक्ष नेता असतो. हे यांची जी आहे या समितीच्या शिफारशीवरून राष्ट्रपती जे आहे निवडणूक आयुक्त यांचा निवडणूक करत असतो. आणि ही जी विशेष समिती आहे त्याच्यानुसार 2025 मध्ये जे आहे आपले 26वे मुख्य निवडणूक आयुक्त कोण झालेले आहे? सध्याचे ज्ञानेश कुमार आहेत आणि जे 2 सदस्य आहेत ते कोण आहेत? 2 सदस्य आहेत डॉक्टर सुखवीर संधू आणि डॉक्टर विवेक जोशी. हे 2 सदस्य त्याच्यासोबत कार्यरत आहेत. तर आपले जे पर्याय जे आहे स्वरूपा राणी कोण होत्या? स्वरूपा राणी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या माता होत्या आणि व्ही.एस. रमादेवी हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पहिल्या महिला निर्वाचन आयुक्त आहेत त्या. आणि कमला नेहरू कोण आहेत? या पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी आणि स्वातंत्र्य सैनिक होत्या. आणि जयललिता कोण होत्या? जयललिता तामिळनाडूच्या प्रसिद्ध अशा माजी मुख्यमंत्री होत्या. तर आपले हे पर्याय आणि ऑप्शन्स आपण योग्य प्रकारे अनालिसिस केले आहे आणि अशाच प्रकारे अनालिसिस आपण करत राहणार आहोत. तुम्ही सर्वांनी याचा फायदा घ्या आणि आपल्या मित्रमैत्रिणींना हे जे स्वबुद्धी एमपीएससी चॅनल आहे ते शेअर करा, हे लेक्चर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनल जे आहे ते जॉईन करा. तिथे तुम्हाला क्विज मिळणार आहेत आणि ते क्विज तुम्ही सोडवा. तर आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे बघूया. नेक्स्ट क्वेश्चन जे आहे प्रश्न क्रमांक 10 आहे. बघा, भारतीय राज्यघटनेतील कोणते अनुच्छेद राज्य विधी मंडळाशी संबंधित आहे? पर्याय बघूया. 1 अनुच्छेद 22, 2 अनुच्छेद 168, 3 अनुच्छेद 380, 4 अनुच्छेद 25. तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कलम 168 जे आहे ते राज्य विधी मंडळाशी संबंधित आहे. तर आपण हे प्रश्न थोडक्यात बघूया. भाग 6 मध्ये कलम 168 आहे आणि ते राज्य विधी मंडळाशी संबंधित आहे. आणि कलम 169 कशाशी संबंधित आहे? कलम 169 विधान परिषद स्थापन करणे किंवा रद्द करणे याच्याशी संबंधित आहे. कलम 170 मध्ये विधानसभेची रचना दिलेली आहे. कलम 171 मध्ये विधान परिषदेची रचना दिलेली आहे. तर याच्यामध्ये कन्फ्युजन व्हायचं नाही. 170 विधानसभा, 171 विधान परिषद, एवढं लक्षात ठेवायचं आहे. आणि राज्य विधिमंडळ जे आहे त्याच्यामध्ये 2 सभागृहे असतात, विधानसभा आणि विधान परिषद. आणि जर एकच सभागृह असेल तर तिथे फक्त विधानसभा असते. बघ, ऑप्शन्स मध्ये आपल्याला दिलेले आहे अनुच्छेद 22 म्हणजेच कलम 22. कलम 22 कशाशी संबंधित आहे? मूलभूत हक्कांशी संबंधित आहे. आणि अटक व स्थानबद्धतेपासून संरक्षण आपल्याला कलम 22 नुसार मिळते. कलम 380 कशाशी संबंधित आहे? कलम 380 ह्या मूळ राज्यघटनेत तात्पुरत्या राष्ट्रपतीशी संबंधित होती आणि आता ती वगळण्यात आलेली आहे. कलम 25 काय सांगते? सत्सद विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य सांगते. ते काय म्हणते? धर्माचे मुक्त प्रगटीकरण, आचरण आणि प्रचार आपण करू शकतो कलम 25 नुसार. तर ही कलमे आपण पाठ करायची. कलम 168 राज्य विधिमंडळ, कलम 22 अटक व स्थानबद्धतेपासून संरक्षण, कलम 25 धर्म स्वातंत्र्य, कलम 380 वगळण्यात आलेला आहे.
तर ही जी आहे आपली जी प्रश्नपत्रिका असते त्याच्यावर आपण बाजूने छोट्या छोट्या अक्षरामध्ये ह्या कलमांचे अनालिसिस लिहून ठेवायचे आणि पेपरला जायच्या वेळेस आपण ते रिव्हिजन करायचे असते. अशाच प्रकारे आपला जो अभ्यास आहे तो आपण पूर्ण करू शकतो. तर वळूया आपल्या नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला प्रश्न क्रमांक 11. काय विचारलेला आहे बघूया. राज्याच्या महाधिवक्त्याची निवड करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे? महाधिवक्त्यावर हा प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन्स बघूया. 1. मुख्यमंत्री. 2. राज्यपाल. 3. राज्य निर्वाचन आयुक्त. 4. राज्य लोकसेवा आयुक्त. तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राज्यपाल. राज्यपाल हा जो आहे महाधिवक्त्याची निवड करत असतो. जर आपण याचं थोडक्यात डिस्कशन करूया. कलम 165 नुसार राज्याला जो आहे राज्याचा महाधिवक्त्याची जी नियुक्ती आहे तो राज्यपाल करत असतो. महाधिवक्ता जो आहे त्याची पात्रता बघूया. महाधिवक्ता म्हणून नियुक्त होणाऱ्या व्यक्तीमध्ये उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी आवश्यक असणारी पात्रता असावी लागते. म्हणजे जो उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश बनू शकतो तोच महाधिवक्ता बनू शकतो. त्याचा कार्यकाळ काय आहे? कार्यकाळ जो आहे संविधानाने निश्चित केलेला नाही, परंतु तो राज्यपालाची मर्जी असेपर्यंत पदावर राहू शकतो आणि त्याचे वेतन भत्ते जे आहे तो राज्यपाल ठरवत असतो. त्याचं कार्य काय आहे? तो राज्याचा सर्वोच्च कायदेविषयक अधिकारी असतो. राज्य सरकारला कायदेशीर बाबींवर सल्ला देणे आणि न्यायालयांमध्ये राज्य सरकारची बाजू मांडणे हे ते त्याचे महाधिवक्त्याचे जे आहे प्रमुख असं कार्य आहे. आणि जो महान्यायवादी असतो तो केंद्राशी संबंधित असतो. कलम 76 नुसार केंद्रामध्ये महान्यायवादी असतो. राज्य विधिमंडळाचं कलम किती आहे? कलम 177. मुख्यमंत्र्यांचा कलम आहे कलम 164. मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपाल करतात. राज्य निर्वाचन आयोग कलम 243 के मध्ये दिलेले आहे. त्याच्यामध्ये काय दिलंय? ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी स्वतंत्र राज्य निवडणूक आयोग असतो. राज्य लोकसेवा आयोग कलम 315. प्रत्येक राज्यासाठी स्वतंत्र राज्य लोकसेवा आयोग असते. राज्याचा महाधिवक्ता कलम 165. नियुक्ती कोण करतात? राज्यपाल करतात. तर ही जी कलमे आहेत आपल्याला जी ऑप्शन्स मध्ये दिलेली आहेत बघा, हे जे ऑप्शन्स दिलेले आहेत त्या ऑप्शन्सची जी कलमे आहेत ते सुद्धा आपल्याला पाठांतर असायला हवी. पुढेचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 12. काय विचारलेला आहे बघू. खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विगृही विधिमंडळ आहे? बघा, द्विगृही विधिमंडळ कोणत्या राज्यात दिलेलं आहे? तर बघा, फुल टॉस प्रश्न आहे हा. बघा, आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 4 आहे. आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये द्विगृही विधिमंडळ आहे आणि बाकीच्या राज्यांमध्ये फक्त एकगृहीच आहे. म्हणजे त्या राज्यांमध्ये फक्त विधानसभा आहे आणि या राज्यांमध्ये विधानसभा प्लस विधान परिषद असे दोन गृही विधिमंडळ आहेत. मुख्य घटनात्मक तरतूद जे आहे कलम 169 नुसार जे आहे हे आपण विधान परिषद स्थापन करण्याचा अधिकार देते आणि विधान परिषद रद्द करण्याचा सुद्धा अधिकार देते. आणि विधानसभा जे आहे विधानसभामध्ये काय असते? विधानसभेमध्ये विशेष बहुमताने ठराव जो आहे मंजूर केला जातो आणि त्याच्यानुसार विधान परिषदेची स्थापना करायची की नाही करायची हे संसद ठरवत असते. तर आपले कलम लक्षात ठेवायचे आहे. कलम 168 राज्य विधिमंडळ, कलम 169 विधान परिषद स्थापन किंवा रद्द. तर हे कलम आपण पाठच करून ठेवायचे आहे. तर आपण पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न काय आहे बघा. पुढचा प्रश्न आहे घटनेतील अनुच्छेद 154 प्रमाणे घटनेने राज्याचे सर्व कार्यकारी अधिकार कोणाकडे सोपवलेले आहेत? ऑप्शन्स बघूया. 1 मुख्यमंत्री, 2 राज्यपाल, 3 उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, 3 विधानसभेचे सभापती. कार्यकारी अधिकार विचारले आहे ते सुद्धा राज्याचे. तर हे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आपल्याला ऑटोमॅटिक एलिमिनेट होणार. विधानसभेचे सभापती हे सुद्धा एलिमिनेट होणार. आता आपल्याला कन्फ्युजन होईल मुख्यमंत्री की राज्यपाल, परंतु आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. राज्याचे कार्यकारी अधिकार जे आहेत ते राज्यपालाकडे आपण सोपविलेले आहेत.
तर आपण या प्रश्नाबद्दल आणखी माहिती बघूया. कलम 154 नुसार राज्याचे सर्व कार्यकारी अधिकार हे राज्यपालांकडे सोपवण्यात आलेले आहे. आणि कलम 153 काय म्हणतो, प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल. आणि कलम 154 नुसार राज्याचे सर्व कार्यकारी अधिकार हे राज्यपालांकडे सोपविण्यात आलेले आहे. तर हे कलम आपण पाठांतर करून ठेवायचे आहे. कलम 164 आणि 167 मध्ये काय दिले आहे, राज्यपालांद्वारे मुख्यमंत्र्याची नियुक्ती केली जाते आणि राज्यपालांप्रती मुख्यमंत्र्याची कर्तव्य असते. म्हणजे कलम 164 मध्ये राज्यपालांद्वारे मुख्यमंत्र्याची नियुक्ती केली जाते, कलम 167 मध्ये मुख्यमंत्र्याची कर्तव्ये दिलेली आहेत राज्यपालांच्या संदर्भात. आणि कलम 217 मध्ये काय दिले आहे, राष्ट्रपतींद्वारे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती केली जाते, कलम 217 अनुसार. आणि कलम 178 मध्ये काय दिलेलं आहे, विधानसभेचे कामकाज चालवण्यासाठी सदस्यांमधून निवडलेले असतात सदस्य, कलम 178 नुसार विधानसभेचे सभापती. तर आपण अशा प्रकारे जे हे प्रश्न आहे हे आपण PYQ चे अनालिसिस करून ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आपण लक्षात ठेवायचं आहे आणि हे कलमे जी आहेत पाठांतर करायची आहेत. तर आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती द्वारा होते. 1. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. 2. राज्य लोकसेवा आयोग. 3. राज्याचे मुख्यमंत्री. 4. राज्याचे राज्यपाल. तर जिल्हा न्यायाधीशाची नियुक्तीबद्दल प्रश्न विचारलेला आहे आणि आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 4. राज्याचे राज्यपाल हे जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती यांच्याद्वारे केलेली जाते, राज्यपालांद्वारे. बघा, भारतीय राज्यघटनेमध्ये भाग 6 मध्ये कलम 233 नुसार कोणत्याही राज्यातील जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती, पदस्थापना आणि बढतीचे अधिकार जे आहेत ते राज्यपालांकडे दिलेले आहेत. आणि राज्यपाल जे आहे नियुक्ती करताना राज्याच्या उच्च न्यायालयाचा सल्ला घेत असतात. आणि कलम 233 नुसार हे जे आहे राज्यपाल जे आहे जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती करीत असतात, कलम 233 नुसार. केंद्र किंवा राज्य सरकारच्या सेवेत सरकारी अधिकारी तो असू नये. वकील म्हणून त्याला कमीत कमी 7 वर्षांचा अनुभव असावा लागतो आणि नियुक्तीसाठी उच्च न्यायालयाने शिफारस केलेली असावी. हे जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीशासंदर्भित पात्रता दिलेल्या आहेत. आता न्याय व्यवस्था मध्ये काय दिले आहे, कलम 233 मध्ये जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती ही राज्यपाल करत असतो. तर ही कलम जी आहे आपण लक्षात ठेवायची आहे. बघा, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांची कलम किती आहे, 217 नुसार उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. कलम 315 राज्य लोकसेवा आयोग, राज्याचे मुख्यमंत्री यांचा कलम किती आहे, कलम 164. राज्यपाल मुख्यमंत्र्याची नियुक्ती करतात, राज्याचे राज्यपाल कलम 153 आणि 154 मध्ये दिलेले आहे. कलम 153 नुसार प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल. कलम 154 नुसार राज्याचे सर्व कार्यकारी अधिकार राज्यपालांकडे सोपवण्यात आलेले आहेत. ही कलमे आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. कलम 217 उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. कलम 315 राज्य लोकसेवा आयोग. कलम 164 राज्याचे मुख्यमंत्री आणि कलम 153 राज्याचे राज्यपाल. ही महत्वाची कलमे आहेत आणि ही आपल्याला पाठांतरच असायला हवी आहेत. तर आपण वळूया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. काय विचारलेला आहे बघा, राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल असे स्पष्ट करण्यात आलेले आहे. तर बघा, न्यायालयावर हा प्रश्न विचारलेला आहे आणि याच्यामध्ये 2 ते 3 प्रश्न हे न्यायालय टॉपिक वर विचारलेले आहेत, 2 ते 3 प्रश्न हे पंचायत राज टॉपिक वर विचारले. हे जे इम्पॉर्टंट टॉपिक आहे आपण चांगल्या प्रकारे करून ठेवायला हवे आहेत. आपण आता या प्रश्नाचे ऑप्शन्स बघूया. 1. अनुच्छेद 215. 2. अनुच्छेद 216. 3. अनुच्छेद 217. 4. अनुच्छेद 218. तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 1 अनुच्छेद 215 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कलम 215 नुसार उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल असे नमूद करण्यात आलेले आहे. बघा,
संविधानाचा जो भाग आहे, भाग 6 मध्ये अनुच्छेद म्हणजे कलम 215 नुसार उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल असे नमूद करण्यात आलेले आहे. आता अभिलेख न्यायालय म्हणजे काय? अभिलेख न्यायालय म्हणजे असे न्यायालय आहे ज्यांचे निर्णय स्थायी स्वरूपात रेकॉर्ड केले जातात आणि जतन केले जातात, म्हणून उच्च न्यायालयाला अभिलेख न्यायालय असे म्हटलेले आहे. आणि या निर्णयांचे भविष्यामध्ये इतर न्यायालयांसाठी उदाहरण किंवा पुरावा म्हणून वापर केला जातो. आणि न्यायालयाच्या अवमानासाठी व्यक्तींना दंड देण्याचा सुद्धा अधिकार आहे. जर या न्यायालयाचे अवमान करण्यात आला, एखाद्या व्यक्तीने अपमान केला, तर त्याला व्यक्तीला दंड देण्याचा अधिकार या न्यायालयांना आहे. कलम 129 नुसार सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे आणि कलम 215 नुसार उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे. लक्षात ठेवा, कलम 129 नुसार सर्वोच्च न्यायालय अभिलेख न्यायालय आहे आणि कलम 215 नुसार उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे. हे आपण पाठांतर करून ठेवायला हवं आहे. तर अशा प्रकारे आपले ग्रुप बी 2024 चे जे PYQ आहेत ते आपण योग्य प्रकारे अनालिसिस केलेले आहेत. तर तुम्ही हे PYQ चे अनालिसिस जे आहे, तुमची जी PYQ जी बुकलेट असेल त्याच्यामध्ये त्याच्या बाजूने हे PYQ चे अनालिसिस छोट्या छोट्या अक्षरांमध्ये लिहून ठेवा आणि लिहून ठेवल्यानंतर तुम्हाला रिव्हिजन करण्याकरिता मार्गदर्शक ठरतील. आणि अशाच प्रकारे PYQ ची सिरीज पूर्णपणे फ्री मध्ये बघण्यासाठी तुम्ही स्वबोधी MPSC चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आपले जे टेलिग्राम चॅनल आहे त्याला जॉईन करा. तसेच आम्हाला कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला लेक्चर आवडत आहे की नाही आवडत आहे. तर हे सर्व मला कमेंट मध्ये नक्की कळवा. विद्यार्थी मित्रांनो, आजचे आपले हे सेशन समाप्त झालेले आहे. तर आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये भेटूया आणि तुम्ही अभ्यासामध्ये जे आहे ते सातत्य ठेवा. हा प्रत्येक PYQ चे सेशन हे आपल्या यशाच्या वाटेकडे एक छोटंसं पाऊल आहे आणि त्याच्यामुळेच तुम्ही हे PYQ चे सेशन नक्की जॉईन करा आणि सर्वांना ते शेअर करा. धन्यवाद.